तो जर दिला तर मला वाटतं की समुपदेशनाला तुम्ही आणि मात्र करू शकता. स्वीकारा, आनंदाने स्वीकारा, सहजतेने स्वीकारा. फार मोठं समस्या फार मोठी येते. काही नाही किरकोळ आहे. किती दिवस झाले, 4 वर्ष झाले, 2 वर्ष झाले ना, सोडून टाकते. असं कर तसं विश्वास दिला आणि तुला सांगतो मी पण पीत होतो, मी पण खात होतो. इतका विश्वास द्या म्हणजे तो काय करत, तो आपलाचा होतो आणि आपल्या स्वाधीन होतो. तुम्ही ते संमोहनामध्ये बघितलं कधी, संमोहनामध्ये दुसऱ्याच्या मेंदूचा ताबा जो घेतो आपल्याकडे येतो आणि आपण सांगून त्या पद्धतीने तो काय करतो. मला वाटतं समुपदेशनाची ही पातळी, ती संमोहनाच्या अलीकडची पातळी, प्रथमोपचाराची पातळी आपली आहे. ती कदाचित पुढच्या तज्ञ, त्याला सायकोलॉजी म्हणूया का मानसशास्त्र म्हणूया, मानसोपचार म्हणूया, त्याच्याकडची याच्या अलीकडची स्टेप आहे. मला वाटतं ती वैयक्तिक समुपदेशन फार महत्वाचं आहे. विश्वास द्या, त्याची चर्चा करू नका. नाहीतर हा काढता तो मुलगा ही मुलगी आपण काय करतो, बोलत दाखवतो, नावं ठेवतो, सांगतो, जाहीर चर्चा करतो. मॅडम तुमच्या वर्गात ही मुलगी. मला वाटतं आजपर्यंत झालं असेल, इथून पुढे असं होऊ देऊ नका. आपल्या स्टाफमध्ये, आपल्या शिक्षकांमध्ये, आपल्या स्टाफमध्ये याच्यावर चर्चा घडवा. ते बाबांना एखादा व्यक्ती मुलगा एखाद्या मुलाच्या खिशात पॉकेटमध्ये पुढी सापडली तर त्याला एकदम वरील टाकू नका, त्याचा बहिष्कार टाकू नका. त्याला आपलं त्याला विश्वास द्या आणि विश्वास देत त्याला त्या विकृतीमधून मग या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी समुपदेशन. वेळ नसतं की पालकाला समुपदेशन करायची गरज येते. वेळ नसते की त्याचे जे मित्र असतात त्या मित्रांना सुद्धा समुपदेशन करायची गरज होते. कारण ते कुठेतरी काठावर इकडे असण्याची शक्यता माणसांचा आहे नाही. त्याच्यासाठी मला वाटतं आपण ग्रामीण भागातले लोक असं भारुड हा सुद्धा एक चांगला आपण उपचारात्मक किंवा प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो. भारुड लोकगीत माझ्या नवऱ्यानं सोडल्या काढून असं मुलांमध्ये बसवा, समूह नृत्य बसवा. ज्याला आपण काय म्हणतो नाट्य विनयाचं गीत गावात त्याचे उपक्रम करा, शाळेमध्ये त्याचे उपक्रम करा. या छोट्या छोट्या मनावर सुद्धा हे उपक्रमातून काय होऊ शकतं, हे बिलगू शकतं आणि याचे दुष्परिणाम सगळ्यात सामूहिक समुपदेशन. मी मग सांगितलं की पालकांना सुद्धा समुपदेशन करावं, वर्गामध्ये चर्चा घडवा. हा अमुक आहे, तू शाळेचा वर्ग थोडा मुलं त्या प्रतिज्ञा चित्रपटामध्ये हा दाखवा, सगळ्या तुकड्यांना दाखवा, त्याच्यावर चर्चा करावा. म्हणजे उद्याचा धोका काय आजच्या पालकांना तो कळेल की उद्या असं घडू शकतं आणि म्हणून त्याचे दुष्परिणाम बघायचे. हा दिवेचा चर्चा बघायचा की माणसाचं जगणं किती भया होऊ शकतं, त्याची वाणी बंद होऊ शकते, त्याचं अन्न सगळं म्हणजे तो जिवंतपणे किती त्रास मरण यातना होऊ शकतो. अशा पद्धतीच्या ज्याला आपण क्लिप म्हणूया, ते छोट्या छोट्या क्लिप आपण आपल्या शिक्षकांमध्ये, आपल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिज्ञा चित्रपटचा हा आपण आपल्या प्रत्येकाने घरी आपल्या विद्यालयामध्ये दाखवलाच पाहिजे. एका तुकडीला ऑफ तारखाला जेव्हा बुलेटिन मिळेल त्यावेळेला मिळणार याचा अशा पद्धतीचं नियोजन करा तर करूया. एक क्लिप मागे क्लिप लागेल व्हिडिओ स्पीकर